नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जे काही होमगार्डचे पोलीस व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल सर्टिफिकेट आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे। तर हे जे परिपत्रक आहे किंवा जाहीर सूचना आहे ही सातारा जिल्ह्याची अपडेट होती। तर यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। डिटेल यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे पोलीस व्हेरिफिकेशनबद्दल। तर ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे किंवा जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन आणि मेडिकल सर्टिफिकेट। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बघा की अंतिम निवड यादीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की उमेदवारांनी आपले पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र या दिनांकाअखेर आपले संबंधित पथक उपपथकाचे समादेशक प्रभारी अधिकारी यांच्याकडे जमा करावेत। ज्यांनी यापूर्वी नोंदणीवेळी सदर मूळ प्रमाणपत्र जमा केले असतील त्यांनी सदर प्रमाणपत्राची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स त्या ठिकाणी जमा करावी जर अगोदर तुम्ही ओरिजिनल दिलेलं असेल तर, आणि त्यावर आपला जो चेस्ट क्रमांक आहे तो लिहावा असं यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे जे विद्यार्थी आता मुंबई होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्ट झालेले असतील त्यांना दोन गोष्टीची तयारी या ठिकाणी करावी लागेल, एक म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन आणि दुसरं म्हणजे तुमचं मेडिकल सर्टिफिकेट। तर पोलीस व्हेरिफिकेशनबद्दल तुम्हाला आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे। बघा हा तो व्हिडिओ आहे। जेव्हा ही जी प्रक्रिया आहे होमगार्डची सर्व राज्यभर सुरू होती त्यावेळेस आपण हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि या व्हिडिओवरून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फायदा झाला होता। तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। पोलीस व्हेरिफिकेशनबद्दल तुमचं सर्व त्या ठिकाणी प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह होतील। आता यानंतर यामध्ये महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तर आता मेडिकल सर्टिफिकेटबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत। तर मेडिकल सर्टिफिकेटमध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, तर सर्वात आधीची गोष्ट तुम्हाला फक्त जे काही MBBS डॉक्टर आहेत त्यांच्याकडूनच हे सर्व तुम्हाला घ्यावे लागणार आहेत आणि अधिकारी जे डॉक्टर आहेत वैद्यकीय अधिकारी ज्याला आपण म्हणतो MO मेडिकल ऑफिसर त्यांच्याकडून तुम्हाला हे सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे। आणि जे काही सामान्य रुग्णालय आहेत आपले जिल्हा आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी जे काही अधिकारी आहेत गव्हर्नमेंट डॉक्टर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागणार आहे, ही गोष्ट समजून घ्या। आता यामध्ये बघा सर्व पात्र उमेदवारांनी हा तुम्ही कॉलम बघू शकता, यामध्ये सर्व डिटेल लिहिलेलं आहे त्यांनी मेडिकल सर्टिफिकेटबद्दल। सर्व पात्र उमेदवारांनी आपली जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा तालुकास्तरीय शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीयदृष्ट्या पात्र असलेल्याचे प्रमाणपत्र घेऊन या तारखेपर्यंत तुमचे जे काही पथकाचे समादेशक आहेत प्रभारी अधिकारी आहेत यांच्याकडे जमा करायची आहेत। खाजगी डॉक्टर प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही। तुमच्या घराशेजारी जर कोणी डॉक्टर असेल, BAMS असेल, BUMS असेल, BHMS असेल किंवा मग प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारा MBBS जरी असेल तरी त्या ठिकाणी त्यांचं सर्टिफिकेट चालणार नाही असं यांचं सांगणं आहे यामध्ये। त्या कारणामुळे यांनी जे सांगितलेलं आहे जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा तालुकास्तरीय शासकीय रुग्णालयामधूनच तुम्हाला ते करून घ्यावं लागणार आहे। आणि त्यानंतर ते जे सर्टिफिकेट आहे त्यावर तुमचा चेस्ट क्रमांकसुद्धा या ठिकाणी लिहायचा आहे। आता यामध्ये प्रश्न असा आहे की अजून मुंबई होमगार्डचे जे काही अपडेट आहेत त्यामध्ये त्यांनी या दोन गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत, परंतु तुम्हाला लवकरच त्याची अपडेट मिळू शकते। परंतु त्या अगोदर तुम्ही तयारीला या ठिकाणी असायला पाहिजे। आणि जो काही फॉर्म आहे मेडिकल सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅटसुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा तो फॉर्मॅट आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता होमगार्ड महाराष्ट्र राज्य हा मेडिकलचाच फॉर्म आहे। तर यामध्ये बघा होमगार्ड महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रमाणपत्र असं यांनी सांगितलं आहे। यामध्ये अर्जदाराचे नाव आहे, यामध्ये अर्जदाराचे नाव, त्यानंतर उंची, छाती, वजन, ओळखचिन्ह म्हणजे काहीतरी कुठंतरी तीळ वगैरे असेल बॉडीवर किंवा मग कुठंतरी काही जखम असेल किंवा काहीतरी असेल म्हणजे तुम्हाला ओळखचिन्ह त्या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर तुमचं जे हार्ट आहे ते हार्टचे जे पंपिंग आहे ते सुद्धा डॉक्टर चेक करतील।
इकोसारखी ते काही सिस्टीम असेल त्यांची. त्यानंतर नाडी वगैरे तुमची ते बघतील, हृदयाचे ठोके बघतील. त्यानंतर येथे सर्वसाधारण तपासणीनंतर नाडी नियमित आहे की नाही ते लिहावे. डॉक्टरांसाठी आहे, आपल्यासाठी तो विषय महत्त्वाचा नाही आहे. ते चेक करतील आणि ते काय जे असेल ते त्या ठिकाणी लिहितील. त्यानंतर सर्वसाधारण स्थिती तुमची काय असेल तर ती चांगली, सर्वसाधारण किंवा वाईट हा सुद्धा शेरा त्यांना द्यायचा आहे. त्यानंतर दृष्टी आहे चष्म्यासहित आणि चष्म्याशिवाय, ते सुद्धा डॉक्टर चेक करतील. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे येथे चष्म्यासहित व चष्म्याशिवाय दृष्टी सर्वसाधारण आहे किंवा नाही ते लिहायचे आहे, डॉक्टरांचं काम आहे. त्यानंतर शेरा इथं त्यांना लिहायचा आहे. शेरा काय असणार आहे यामध्ये बघा की मी असे प्रमाणित करतो की उपरोक्त लिखित अर्जदार होमगार्ड संघटनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी वैद्यकीय दृष्टीने येथे या ठिकाणी योग्य किंवा अयोग्य त्यांना या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, तर अशा प्रकारचा हा फॉर्मॅट असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या डॉक्टर साहेबांना या ठिकाणी योग्य किंवा अयोग्य या ठिकाणी शेरा द्यायचा आहे. त्यानंतर खाली त्यांची सही, त्यांचं नाव आणि नोंदणी क्रमांक, जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल डॉक्टरांचा, आपला नाही आहे तो, डॉक्टरांचे जे काही रजिस्ट्रेशन नंबर असेल डिग्रीवर असते त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सही, त्यांचं नाव आणि या ठिकाणी नोंदणी क्रमांक त्यांचा या ठिकाणी त्यांना लिहायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी दिनांक आहे आणि अशा प्रकारचा हा पूर्ण फॉर्मॅट आहे. आता हा फॉर्मॅट तुम्हाला जेव्हा मुंबई अपडेट येईल होमगार्डची त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्मॅट ते देतील. परंतु तुम्ही हा जो फॉर्मॅट आहे हा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचीसुद्धा लिंक देऊ, तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा, तुमच्याकडे असू द्या. अजून वेळेवर काही दुसरी अपडेट आली किंवा दुसऱ्या प्रकारचा फॉर्म जर अपडेट झाला तर तो सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, ही माहिती जे काही कमेंट्स आहेत त्या कमेंट्सनुसार इथं माहिती देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. तुमच्यासाठी उपयुक्त माहिती आहे, तुमच्या फायद्याची माहिती आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू.